जेवणाच्या आमंत्रणावरून सांगलीत जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यात चांगलीच टोलेबाजी रंगली। जेवणाच्या निमंत्रणावरून या तिन्ही नेत्यांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। पाहूयात सांगलीत सत्कार सोहळ्यात नेमकं काय घडलंय। तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाहीत। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही। माझं जेवण मी नक्की देईन। सांगलीमध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली। एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधी जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते जयंत पाटलांनी जेवायला बोलवल्यानं त्यांच्या घरी जेवण कसं असतं ते बघायला आलो आणि जेवणामुळे भाषण करायची वेळ आली, असं मिश्किल विधान खासदार विशाल पाटलांनी केलं। कासेगावला आमचं जरा चाललेलं काय विषय कुठला, म्हणजे जरा न येऊन चालते का असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला। पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही। देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे, जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे। कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाचे पायी आज भाषण करायची पाळी आली। दरम्यान यानंतर याच कार्यक्रमात काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी देखील जेवणावरून मिश्किल टोला लगावलाय। त्यांच्या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला। एवढा दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली, जेवण कधी देणार? आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। म्हणून साहेब, आमच्या इथे एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचंय। तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो। ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती। विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांवर मिश्किल टोलेबाजी केल्यानंतर जयंत पाटील थोडेच मागे राहणार। त्यांनीही त्यांच्या खास शैलीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदमांवर जोरदार टोलेबाजी केली। जेवण माझ्याकडून नाहीये, पण मी नक्की जेवण देणार असल्याचं यावेळेला जयंत पाटील म्हणाले। जेवण विशाल देवराजचंच आहे, माझं नाही। जेवण देवराजचंच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। माझं काय, पण स्वर्गीय वसंतराव दादांचा नातू आज आमच्या गावात येतोय, याचं मनपूर्वक मी स्वागत करतो। सांगलीच्या कासेगाव इथं झेडपी अध्यक्षांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान याच कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीच्या या तिन्ही नेत्यांमध्ये मिश्किल टोलेबाजी रंगली। जेवणावरून काँग्रेसच्या नेत्यांनी अगदी पद्धतशीरपणे आपल्या मनातल्या भावना जयंत पाटलांसमोर बोलून दाखवल्या। जयंत पाटलांनीही विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांना नाराज न करता जेवायला बोलवणार असल्याचं सांगून टाकलं। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।